मोदींच्या लाटेचा सर्वात जास्त फायदा जर कुठे झाला असेल तर तो शिर्डी लोकसभा मतदारसंघात झालाय। अवघ्या 13 ते 14 दिवसात जनतेने सेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या गळात विजयाची माळ घातली। पुरेसा प्रचार करण्यास देखील वेळ नव्हता, तरी देखील लोखंडे यांचा भरघोस मतांनी विजय झाला। शिर्डी लोकसभेचा अनेक दिवसांपासून रखडलेला निळवंडे प्रश्न मार्गी लावण्यात लोखंडे यांना यश आल्याचं दिसून आलंय। 2014 मध्ये विजयश्री झालेले सदाशिव लोखंडे यांना शिवसेनेनं पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। शिर्डी लोकसभेचे शिवसेना भाजपाचे उमेदवार म्हणून सदाशिव लोखंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केलाय। यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती आमदार विजय औटी, आमदार अनिल राठोड, जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत सदाशिव लोखंडे यांनी नामांकन दाखल केलंय। 1342 गावांसाठी केंद्रातून निधी आणण्यासाठी आपण प्रयत्न केले असून काही काँग्रेसच्या लोकांनी आपल्याला मतदान केल्याने काहींच्या पोटात दुखत असल्याचेही लोखंडे यांनी यावेळी म्हटलंय। या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि RPI रासप या ठिकाणी मेटे साहेबांचा पक्ष महायुतीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी आज उमेदवारी दाखल केलेला आहे। शिर्डी देवस्थाननी पैशाचा त्यामध्ये हिसाब नाही। या ठिकाणी ज्यावेळेस हा प्रोजेक्ट चालू होताना 7,91,00,000 इस्टिमेट होतं। ज्यावेळेस प्रोजेक्ट बनला त्यावेळेस 2018 पर्यंत 48 वर्षानंतर त्याचं प्रोजेक्ट खर्च झाली 2232 कोटी रुपये आणि हे केंद्राने त्याला मंजुरी दिलेली आहे आणि त्यातली त्यात कामं 1000 कोटीचे कामं झालेले आहे आणि त्यामध्ये 25% ग्रँट हे भारत सरकार देणार आहे। 600 कोटी रुपये आता सरकार देणार आहे आणि 1000 कोटीचे कामं राहिलेले आहे। त्या ठिकाणी गडकरी साहेबांनी नाबार्डचे अधिकारी, जागतिक बँकेचे अधिकारी मिळून केंद्र त्याला गॅरंटी देणार आहे। त्यामुळे शिर्डी देवस्थाननी पैसे एक्स्ट्रा बोनस होते, त्यांनी पैसे जरी नाही दिले तरी भारत सरकार आणि राज्य सरकार कर्जाच्या रूपाने ते एक दीड वर्षाच्या काळामध्ये 48 वर्ष रखडलेला प्रकल्प आहे। 182 गावाला खासदार म्हणून माझी भूमिका राहणार आहे। त्या शेतकऱ्याला पाणी मिळेल त्यांचा पण मी खासदार आहे। ऐकून घ्या, 1342 गाव आहे। केंद्राचा निधी मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अनेक वर्षे ज्यांनी 60 वर्षे खासदार म्हणून राहिले माझ्या प्रत्येक मतदारसंघामध्ये ह्या ठिकाणी मी 26 कोटी 55 लाख रुपये खर्च केले आणि प्रत्येक गावामध्ये काम कर। माझा संपर्काच्या संदर्भात काही नाही, काय काँग्रेसवाल्यांनी ज्यांनी मला मतं दिले नाही त्यांच्या पोटात दुखतंय जास्त आणि लोकांची भूमिका आहे की चांगला माणूस आहे आणि साईबाबांचा भक्त आहे, मी साईबाबांचा सेवक आहे आणि जे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जे वंचित आहे त्याला न्याय देण्याची भूमिका माझी। नामांकन दाखल करण्यापूर्वी अहमदनगर शहरातून शिवसेना रॅली काढण्यात आली आहे। यावेळी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे असंख्य कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले। SP 24 ताससाठी आबिद शेख, अहमदनगर।